नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रज्ञास किचन अँड किड्स फन या चॅनलमध्ये। तर मी आज बनवणार आहे चकोल्या। याला वरणफळं किंवा डाळफळं असंही म्हणतात। आता रेसिपीला सुरुवात करूया। फोडणीसाठी लागणारे साहित्य: मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर बेडगी ही तिखट नसते जास्त 2 चमचे घेतलेली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेला आहे, कढीपत्ता, एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, थोडी चिंच घेतलेली आहे, त्याच्या तिप्पट गूळ घेतलेला आहे, सांबार मसाला 2 चमचे घेतलेला आहे आणि कोथिंबीर, जिरे आणि मोहरी। सर्वात प्रथम तुरीची डाळ घेऊ व मूग डाळ घेऊ। डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ शिजवण्यासाठी पाणी घालूया। साधारण 2 ग्लास पाणी घातलेले आहे। आता तेल घालूया, हळद आणि हिंग। कुकरच्या डब्यामध्ये डाळ व शेंगदाणे शिजवून घेणार आहे। गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेतली आहे व त्याच्या 2 पोळ्या लाटून घेणार आहे व जास्त जाडही नाही व जास्त पातळही नाही अशा प्रकारे लाटणार आहे। लाटलेली पोळी कट करून घेणार आहे। अशा प्रकारे पोळी कट करून घेतली। फोडणीसाठी तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे घातले आहे। लसूण पाकळ्या, छान भाजून घ्यायचा। टोमॅटो घालणार आहे, थोडी कोथिंबीर घालायची आहे, टोमॅटो छान मऊ झालेला आहे। अशा प्रकारे भाजून घ्यायचं मऊ होईपर्यंत। लाल तिखट घालणार आहोत, सांबार मसाला, आता आपण ही डाळ घालणार आहोत, घोटून घेतलेली आहे। शिजवलेले शेंगदाणे घालणार आहोत, थोडे पाणी घालणार आहे, भिजवून घेतलेली चिंच घालणार आहे, भिजवून घेतलेला गूळ घालणार आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। उकळी आल्यानंतर कट करून ठेवलेली पोळी घालणार आहे। 2 मिनिटं झाकून ठेवूया। वरून थोडा सांबार मसाला घालूया। आता सर्विंग बाउल मध्ये काढूया। आता वरून थोडेसे तूप व थोडीशी कोथिंबीर घालूया। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।